पी एम किसान योजनेअंतर्गत सर्व लाभार्थ्यांना सूचित करण्यात येते की सरकारने असा एक नियम काढलेला आहे. 30 जून 2026 मुदत ठेवलेली आहे ई-के-वाय-सी करण्यासाठी बरं का. तुम्हाला जे 12 महिन्यामध्ये 3 टप्पे करता आहेत 2-2 हजार रुपयाचे, तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपल्या शासनमान्य CSC सेंटरवर जाऊन आपल्याला ई-के-वाय-सी करून घ्यायची आहे. तुम्ही मृत पावला आहात का किंवा बनावट आहात का किंवा जे काही बनावट लाभार्थी आहेत त्यांना रोखण्यासाठी हे ई-के-वाय-सी महत्त्वाची आहे बरं का. हे प्रत्येक शेतकऱ्यांनी जे काही PM किसान योजनेचा लाभ घेत आहेत शेतकरी, त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी जाऊन आपल्याला ई-के-वाय-सी करून घ्यायचे आहे. तरच आपल्याला हे लाभ चालू ठेवायचा असेल तर के-वाय-सी करून घ्यायची आहे. जर तुम्ही के-वाय-सी नाही केली या विहित मुदतीमध्ये तर तुमचा लाभ बंद होऊ शकतो. हे काळ्या दगडावरची रेष आहे. कारण जे सरकार तुम्हाला 2,000 रुपये देत आहे 3 महिन्यासाठी बरं का, पर डेज 16 रुपये तुम्हाला भीक देत आहे. तर ते भीक तुम्हाला जर घ्यायचं असेल तर ई-के-वाय-सी करणं बंधनकारक आहे. आता के-वाय-सीला तुम्ही 100 द्या 50 द्या तुमच्या मनावरती आहे. समजा CSC सेंटरवर जाऊन ते किती घेतील ते आपल्याला काही माहिती नाही. जास्तीत जास्त म्हणजे 50 रुपये घेतात. पण एक मी सांगतो, समजा आता या काळामध्ये सगळे शेतकऱ्यालाच लुटायच्या याच्यावर आहे. समजा कोणी 100 घेतील, कोणी 150 घेतील, कोणी 50 घेतील. समजा जे आपल्या आपल्या परीने आपल्याला के-वाय-सी करून घ्यायची आहे. मग ह्यासाठी आपल्याला काय करायचे आहे की सरकार जे आहे समजा हे पारदर्शकता आणण्यासाठी बरं का, बनावट लाभार्थी म्हणजे शेतकरी जे आहेत समजा आता भारतामध्ये, तर ते बनावट रोखण्यासाठी इतकी दिवस काय केले. किंगफिशरचा मालक विजय माल्या 9,000 कोटी घेऊन बाहेर देशामध्ये पळाला आहे लंडनला. नीरव मोदी डायमंड व्यापारी, हिरे व्यापारी यांनी 14,000 कोटीचा घोटाळा करून बाहेर गेलेला आहे. म्हणजे अशा लोकांना हे हजारो कोटी जे काही त्यांनी घोटाळे करून गेले आहेत त्यांना पारदर्शक आणत नाहीत. फक्त शेतकऱ्याला 2,000 रुपये तुम्ही घेऊन श्रीमंत होणार आहेत फार. म्हणजे याच्यामध्ये पारदर्शकता आणायचं आहे, लाभार्थी बनावट रोखायचं आहे. समजा अरे काय सरकारचं नियोजन आहे, धोरण आहे. या धोरणामुळं तर सांगालो की भारत असा एक ना एक दिवस भीक मागायच्या पायरीवर जाणार आहे. मी एक काळ्या दगडावरची रेस आहे बरं का. अहो काय असे पारदर्शकता आणत आहे. एखादी मी सांगतो ना, DAP आता जून महिना आहे बरं का. जून महिन्यामध्ये तुम्ही हे बरं काढलं नाही की बियाणे गगनाला भाव गेले आहेत बियाण्यांचे बरं का. आमचं सोयाबीन 45 रुपये क्विंटलने आम्ही विकलेलं आहे. तेच बियाणं आम्हाला 14,000 रुपये क्विंटलने घ्यायला लागत आहे बरं का. 33-44ची बॅग मला वाटते 3700 रुपयाला बॅग आहे कृषी केंद्रावर. ते तुम्ही पारदर्शकता आणू शकत नाही का. IAS तुकाराम मुंडे हे नेमायला पाहिजे. जसं अन्न आणि औषधी प्रशासन विभागामध्ये आयुक्त नेमलेला आहे तशा प्रकारे तसाच अधिकारी IAS अधिकारी जर एखादी वेळेस खत आणि बियाण्यावर जर तुम्ही जर नेमलात तर महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जे CSC आपलं KSK म्हणजे कृषी सेवा केंद्रावर जर नेमिलं तर अशा प्रकारचे बोगस